अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारलाय। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पत्रकारांशी संवाद साधत आगामी काळातील महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी शहरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान विभागातील मनुष्यबळ वाढविणे, महानगरपालिका शाळांची देखभाल व गुणवत्ता वाढ तसेच नागरिकांना अधिक सक्षम आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे या विषयांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला जाईल। विविध विभागातील प्रलंबित कामांचा आढावा घेऊन ती तातडीने मार्गी लावण्यात येईल असे आश्वासनही डॉक्टर गोंदावले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले। नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या समन्वयातून काम करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश पाटील यांनी। सिव्हिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करताना थोडीशी सहृदयता असणं, लोकांच्या प्रश्नांना आपण हा एक अप्रोच असावा। कारण बऱ्याचदा आपण बघतो म्हणजे ठीक आहे आता आपण टेबलच्या या बाजूला आहे, परंतु आपण कधी कधी दुसऱ्या बाजूला सुद्धा असतो आणि तेव्हा आपल्याला जे अनुभव येतात ते आपल्या सगळ्यांनाच माहिती की कशा प्रकारचे अनुभव आहेत। तर निदान अशा पद्धतीचे किंवा अशा प्रकारचे अनुभव आपल्याकडून लोकांना मिळू नये याची खबरदारी घेणं गरजेचं आहे। जसं आपण म्हणतो की आपल्याशी जसं कोणी वागेल हे आपली जशी अपेक्षा असते तशी समोरच्या लोकांची अपेक्षा असते, तर त्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे की लोकांना जर काही अडीअडचणी, कारण शेवटी सिव्हिक ऍडमिनिस्ट्रेशनचं काम हे फायर फायटिंगच असतं की जे काही प्रॉब्लेम्स असतील ते समस्या आणि रोजची समस्या वेगळी असू शकते, तर त्या दृष्टीनं प्रायोरिटाइज करून आपल्याला काम करणं हे गरजेचं आहे। पारदर्शकता असावी सगळ्यात महत्वाचं आहे, कारण इथे तुमच्यावरती आरोप होत राहतात। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।